एका बाजूला टीम JHK बोरगाव तर दुसऱ्या बाजूला दह्यात टीम असा टॉस आहे. दोन्ही टीम कॅप्टन या. दह्यात टीमला विनंती करूया टॉससाठी तुमचे कॅप्टन पाठवा. चला आपण टॉस करणार आहोत आणि प्रमुख मान्यवरांना विनंती करूया आपण टॉससाठी या प्लीज. चला टॉस करत आहोत आणि दोन्ही टीमचे कॅप्टन देखील आमच्याबरोबर जोडले गेले. तर मान्यवरांना विनंती करूया आपण या. आपल्या शुभास्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. संजय दादा गोळे, मधुकर दादा गोळे यांना विनंती आहे आपण या. दत्तू दादा गोळे आपल्याला देखील विनंती आहे आपण या. आपल्या शुभास्ते सर्वांच्या शुभास्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. एक सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान खजिनदार तथा PMPL या क्रिकेट स्पर्धेचे प्रमुख आयोजक आमचे लाडके मित्र. मी विनंती करतो विजयजी रेटरेकर सरांना विनंती करूया की या आपण आपला विशेष सन्मान या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. मी नवनाथ दादांना विनंती करतो, प्रकाश दादांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे कार्यकुशल विद्यमान खजिनदार तथा पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेचे प्रमुख आयोजक तथा 32 शिराळा प्रीमियर लीग आपल्याला पुढच्याच हप्त्यामध्ये भेटी सेटे आणि या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचे प्रमुख आयोजक आमचे लाडके मित्र विजयजी रेटरेकर सर यांचा एक विशेष सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. या विजय दादा. संपूर्ण समस्त गोळेवाडी गाव आणि गोळेवाडी गावच्या माध्यमातून हा सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण करत आहोत. आपल्या सर्वांचेच लाडके तथा पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान खजिनदार अर्थातच विजयजी रेटरेकर सर यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. चला यानंतर आपण टॉस देखील करत आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन देखील आमच्याबरोबर जोडले गेलेत. विजयजी रेटरेकर सर आपलं मनापासून आभार. आपला संघ या क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळला त्याबद्दल मनापासून आभार. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्याबरोबर जोडले गेलेत. मान्यवरांना विनंती करूया आपण सर्वांनी या. कॅमेरामॅनला देखील विनंती करूया की थोडंसं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण फोकस करा. मित्रांनो, संपूर्ण क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय गोळीबाडी गावच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा आहे आणि गोळीबाडीने खरं पाहिलं तर पहिलं पर्व आहे आणि पहिलंच पर्व अप्रतिम आणि दर्जेदार आणि दमदार या ठिकाणी या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. टॉसची माहिती अशी आहे की टॉस आपण जर पाहिलं ना तर खरं पाहिलं तर 1 गाव 11 क्रिकेटमध्ये अगदी दुसऱ्यांदा पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांदीचा टॉस आपल्याला पाहायला मिळतोय आणि ओमकार ज्वेलरचे सर्वा जब्बर सिंग यांच्या माध्यमातून हा टॉस या ठिकाणी स्पॉन्सर करण्यात आला आहे. या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण साध्या कॉईननी या ठिकाणी टॉस करणार नाही तर तब्बल चांदीच्या टॉसने आपण इकडे सगळे टॉस इथून पुढे करणार आहोत. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये दोन्ही कॅप्टन आमच्याबरोबर जोडले गेलेत. एका बाजूला जर आपण पाहिलं तर गोळेवाडी GCC गोळेवाडी, तर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर श्री गोकर्णेश्वर चषक 2026 असा एक कॉल द्यायचा आहे तुम्हाला. ओके, तर विनंती करूया प्रमुख मान्यवरांना की आपल्या शुभास्ते या ठिकाणी पहिला टॉस आपण जो चांदीचा आहे तो कॉईन आपण या ठिकाणी स्पिन करणार आहोत. कॉल कोण देईल? एका बाजूला तुम्हाला पाहिलं तर GCC गोळेवाडी तर दुसऱ्या बाजूला चषकाचं नाव आहे. ओके, दोन्हीपैकी एक तुम्हाला कॉल द्यावा लागेल. दादांना विनंती करूया की हवेमध्ये स्पिन करा. श्री गोकर्णेश्वर चषक 2026 असा कॉल दिला होता. दादा कॉईन घ्या आणि यस गोळेवाडी असा कॉल आलाय म्हणजे टीमचं नाव आलंय. पहा, पहिला चांदीचा टॉस जिंकलाय JHK बोरगाव संघाने आणि त्यांचा निर्णय काय असेल? आपली प्रथम फलंदाजी करू.
या अगोदर एक गाव 11 क्रिकेटमध्ये किंवा ग्रामीण क्रिकेटमध्ये चांदीचा टॉस तुम्ही पाहिलाय का? नाही पाहिला ह्यो मी पहिल्यांदाच पाहतो. त्यामुळे त्यांचे कौतुक करेल तेवढे कमीच आहे. चांदीचा टॉस आहे. बॅटिंग करायचे. किती धावसंख्या स्कोरवरती तुम्ही उभी कराल? किती धावांपर्यंत तुम्ही समोरच्या टीमला थांबवाल? आमचं टार्गेट त्यांच्यासाठी तेच असेल 30 ते 35 पर्यंतचं. चांदीचा टॉस पहिल्यांदा तुम्ही एक गाव 11 मध्ये क्रिकेटमध्ये पाहताय का की या अगोदर पाहिलाय? नाही, हा फर्स्ट टाईम आहे. आयोजनाबद्दल काय म्हणाल? गोळेवाडी अप्रतिम आयोजन. तिसऱ्या मॅचमध्ये तुम्ही जिंकलात आणि इकडे सामना खेळताय. आयोजनाबद्दल 2 शब्द. आयोजन नक्कीच मी मगाशी बोललो तसं की ग्राउंडचं नियोजन करायला एवढं लांब ग्राउंड भेटलं त्यांना, त्यात सगळं इथे सोय करायची म्हणजे ते थोडं चॅलेंजिंग आहे. पण त्यांनी चांगली सोय केली आणि त्यात हा एक नवीन सरप्राईज त्यांनी दिला, त्याबद्दल बरं वाटतं ॲक्च्युली. चांदीचा टॉस आहे. टॉस झालाय. मी मान्यवरांना विनंती करतो, दादा या आपण. अ, गोळेवाडी गावची स्पर्धा आहे. अप्रतिम आयोजन देखील आपल्याला पाहायला मिळते. 2 शब्द तुमचे महत्त्वाचे असतील. या काय म्हणाल क्रिकेट स्पर्धेबद्दल? कशी वाटते? ठीक आहे, चांगली वाटते. क्रिकेट स्पर्धा ज्या पद्धतीने गोळेवाडीचे सर्व खेळाडू आहेत, सीनियर खेळाडू आहेत, नवनाथ दादा असतील, शांताराम गोळे असतील, यांनी सर्वांनी एकत्रित येऊन ही क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलंय. म्हणाल या सर्व मुलांबद्दल? गोष्ट आहे. चांगली गोष्ट आहे. ओके, दोन्ही टीमच्या कॅप्टनना आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा घेऊ. प्रयत्न असेल की जे सर्व सिनियर खेळाडू आहेत त्याचबरोबर ग्रामीण क्रिकेटमधले सर्व जे प्रमुख पाहुणे, प्रमुख अतिथी आहेत त्यांच्या या ठिकाणी आपण बाईट्स घेत आहोत. परंतु मित्रांनो, टॉस झालाय आणि टॉस आपण जर पाहिलं ना तर टीम खरं पाहिलं तर बोरगाव टीमने टॉस जिंकला आणि प्रथम त्यांनी बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. परंतु या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेची विशेषता आपण जर पाहिली ना तर या क्रिकेट स्पर्धेमध्ये चांदीचा टॉस म्हणजे चांदीचा कॉईन या ठिकाणी बनवला आहे. आणि आपण जर पाहिलं तर ओमकार ज्वेलर्स यांचे मनापासून आम्ही धन्यवाद देऊ, आभार देखील मानू की त्यांच्या माध्यमातून हा चांदीचा टॉस इकडे गोळेवाडी या क्रिकेट स्पर्धेसाठी त्यांनी स्पॉन्सर केला आहे. ओमकार ज्वेलर्स आपलं देखील मनापासून आभार मानूया. कॉम्बॉक्समध्ये जाऊया आणि फ्रेश मॅच असेल जिकडे मात्र दोन्ही संघ एक एक सामना जिंकला आहे आणि आता मात्र एक जबरदस्त लढत तो आपल्याला पाहायला मिळेल. दह्याट विरुद्ध बोरगाव असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद, थँक्यू सो मच. चला विनंती करूया आपण दया टीमला विनंती करूया की चला आपण अगदी लाईनअपनी मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा आणि क्षेत्ररक्षणाची रचना देखील आपण लगेच करून घ्या. त्याचबरोबर टीम जे एच के बोरगाव संघाला विनंती करूया की आपले सलामी वीर आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. विनंती असेल. चला सामन्याला करूया सुरुवात. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 3 आपल्या समोर येत आहे. ओम गोकर्णेश्वर चषक 2026 गोळेवाडी वाई तालुक्याची ही क्रिकेट स्पर्धा वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. सकाळचं सत्र आपण पाहिलं. उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात या ठिकाणी संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी सभापती आणि सातारा जिल्ह्याचे सुपुत्र सन्माननीय शंकरराव किसन मोरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झाल्यानंतर क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट चांगलं क्रिकेट आपल्याला दर्जेदार क्रिकेट या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला मिळतंय.
त्याचबरोबर वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून एक मोठी भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपणा सर्वांच्याच भेटीला येत आहे. आपण जर पाहिलं तर वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन आणि त्यांच्या माध्यमातून वाई प्रीमियर लीग अर्थातच ग्रामीण धमाका एक जबरदस्त क्रिकेट स्पर्धा आपणा भेटीस येत आहे. वाई पश्चिम भागातील सर्व क्रिकेट प्रेमींना या ठिकाणी कळवण्यात येते आहे की WPLच्या फॉर्म आपण जर पाहिलं तर 28 मार्चपासून सोडले जाणार आहेत आणि शेवटची तारीख म्हणजे अंतिम तारीख आहे ती 15 एप्रिल असणार आहे. ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा गावी होणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला विनंती आम्ही करू की WPLचे फॉर्म 28 मार्चपासून सोडले जातील आणि शेवटची तारीख आपण जर पाहिलं तर ती 15 एप्रिल आहे. त्यासाठी सर्व खेळाडूंना आम्ही विनंती करू, वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशनमधल्या सर्व खेळाडूंना विनंती करू की आपण लवकरात लवकर फॉर्म भरा. एक दर्जेदार आणि ग्रामीण क्रिकेटमधील सर्वात मोठी धमाकेदार क्रिकेट स्पर्धा ही क्रिकेट स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीस येते. त्यासाठी आम्ही तुम्हाला विनंती करू की सर्वांनी फॉर्म भरा. वाई प्रीमियर लीग, वाई प्रीमियर लीग, ग्रामीण धमाका आपल्या सर्वांच्या भेटीस येत आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद. सामन्याला करूया सुरुवात. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. मॅचला होते सुरुवात. आपण जर पाहिलं तर JHK गाव बोरगाव टीमचे बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. एका बाजूला रोहित आहे तर दुसऱ्या बाजूला सचिन. गोलंदाजी मार्क होती सूरज दह्यात टीमच्या माध्यमातून. पहिलं षटक पॉवर प्लेचं 4 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळेल. मुख्य व्यासपीठावरती प्रमुख पाहुणे या ठिकाणी पाहायला मिळतात. संपूर्ण गोळेवाडी गावचे सर्व ज्येष्ठ नागरिक तुम्हाला मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. हा आमचा कॉम्बॉक्स आहे. अगदी ओमसाई MTCच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेचं लाईव्ह ब्रॉडकास्टिंग तुम्ही पाहताय. खूप चांगलं लाईव्ह या ठिकाणी ओमसाई MTC करताना आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल आणि आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला रोहित. पहिला बॉल डॉट आलाय. सुरुवात मात्र या मॅचला होताना पाहायला मिळते. ओम गोकर्णेश्वर चषक 2026 ही क्रिकेट स्पर्धा गोळेवाडीची आज ऐरोलीमध्ये या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. RS1 गोठवली मैदानावरती मॅच क्रमांक 3 आपल्या समोर येताना पाहायला मिळते. बॅकफुटला गेले. कव्हरच्या डोक्यावरून एक चांगला स्ट्रोक खेळलाय परंतु तितकीशी ताकद नव्हती या फटक्यामध्ये. क्षेत्ररक्षक 3 पोहोचतील का? हो, पोहोचले तिकडे. तोपर्यंत मात्र 2 धावसंख्या स्कोरबोर्डती घेतली जाते. पहिला बॉल डॉट होता. त्यानंतर 2 धावा येताना पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी सूरज यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. यावेळेस पहा आडव्या बॅटनी पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला. फुटवर्क नाही आहे. बॉलच्या लाईनपर्यंत बॅटर मात्र तिकडे पोहोचू शकलेले नाही आहेत. सूरजची चांगली लाईन लेंथ अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक आहे. 2 क्षेत्ररक्षक अगदी तुम्हाला बाउंड्री लगत पाहायला मिळतात आणि बाकी सर्व क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 यार्डच्या सर्कलमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी. 3 बॉलमध्ये 2 धावसंख्या. JHK बोरगाव संघ बॅकफुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न. फ्लाय स्लिपमधून बॉल पाठीमागे जाईल. एक सिंगल मिळताना पाहायला मिळते. पहा पाठीमागच्या क्षेत्रामध्ये तुम्ही स्ट्रोक खेळाल ना तर तिकडे तुम्हाला सिंगलच मिळेल कारण तिकडे डिक्लेअर स्वरूपामध्ये रन्स आहेत. 3 धावसंख्या स्कोरबोर्डती लागते. पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळतंय. वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. आज गोळीवाडी गावची स्पर्धा आपण पाहतोय. ओम गोकर्णेश्वर चषक 2026. पाठीमागे गेले. मिस टायमिंग स्ट्रोक. बॉल हवेमध्ये. आता इथे चांगला झेल पकडलाय. कॅचेस विन द मॅचेस. बॉलरनी कॅच, सूरजनी कॅच पकडला. पहिल्या विकेटचं पतन. पहिला गडी मात्र तंबूच्या आसऱ्याला जाताना टीम JHK बोरगाव. पहिला धक्का, पहिला हादरा. मोठी विकेट येते. पहिला खेळाडू इकडे बाद होताना पाहायला मिळेल. पहिल्या विकेटचं पतन होतं आणि मैदानाच्या आतमध्ये आयकॉन खेळाडू वाई तालुक्याचा अर्थातच संकेत महादेव वाडकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळतोय. आज ग्रामीण क्रिकेट आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये आपल्या गावासाठी क्रिकेट संकेत महादेव वाडकर
खेळताना पाहायला मिळतात. पहिल्याच मॅचमध्ये 7 चेंडूमध्ये 32 धावांची एक वादळी खेळी केली होती आणि सामनावीरचा किताब देखील पटकवला होता. आता मात्र इनॅट क्रमांक 3 वरती संकेत वाडकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. हो हो, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा लागली होती. बॉल अगदी यस्ट्यांच्या बाजूने पाठीमागे जाताना पाहायला मिळालाय. पहा इनसाइड एज होती. इकडे विकेट मिळू शकली असती परंतु काय षटक हाताळलंय. वा वा वा, काय गोलंदाजी केली सूरजनी. अप्रतिम गोलंदाजी केली. पहा प्रत्येक बॉल अगदी मोजून मापून एका अचूक टप्प्यावरती टाकला. प्रत्येक बॅटरला प्रश्न विचारले. एक विकेट देखील या ठिकाणी प्राप्त करताना आपण सूरज यांना पाहिलं. पहिलं षटक दह्याट गावच्या नावावरती जात आहे. धाव फालकावरती धाव संख्या 3 धाव संख्या. पहा षटक क्रमांक 1 मध्ये आले. 4 षटकांची लढत आहे. महत्वाची मॅच दोन्ही टीमसाठी. जो संघ जिंकेल तो मात्र या स्पर्धेमध्ये क्वार्टर फायनल क्रमांक 1 चा सामना खेळताना पाहायला मिळेल. पहिला सामना दोन्ही टीमनी पहिला सामना जिंकला. चांगला खेळ दोन्ही टीमनी केलाय. परंतु त्यानंतर मात्र दोन्ही टीमना हा सामना जिंकायचा आहे. कोण जिंकेल हा सामना. मॅच क्रमांक 3 तुम्ही पाहताय. ओम गोकर्णेश्वर चषक 2026 ही क्रिकेट स्पर्धा. शनिवारचा दिवस. RSFचं गोठवलीचं ग्राउंड आणि इकडे ही क्रिकेट स्पर्धा संपन्न होते. पुढे आले बदल आली, त्याचा वापर केला. टायमिंग प्रॉपर इकडे जुळून आलेलं नाहीये. बॅटच्या रडारमध्ये बॉल आलेला नाहीये. टप्पा पडला आणि वेगाने यष्टी रक्षकाचा वेध घेताना पाहायला मिळतोय. येतोय तो डॉट बॉल. दर्शन धनावडे गोलंदाजी मार्क वरती. डाऊन द ग्राउंड समोर फटका खेळला. इकडे पाहावं लागेल. रनआउट स्वरूपामध्ये कदाचित इकडे विकेट देखील येऊ शकली असती. चांगला बॉल होता. समोर खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर केलेला फटका अगदी यष्ट्यांना लागला. तिकडे चिकी सिंगल आले. आता संकेत महादेव वाडकर स्ट्राईक एंडला बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचले. धावा आलेल्या नाही आहेत. 4 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. केवळ 4. JHK बोरगाव प्रथम बॅटिंग करत असताना वही पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. ओम गोकर्णेश्वर चषक 2026 ही क्रिकेट स्पर्धा ग्रामदैवताच्या नावावरती साजरी केलेली ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. हलक्या हाताने फक्त बॉलला स्टेअर केले. बॉल निघून चाललाय पाठीमागे सिंगलसाठी. सिंगल येते. 5 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. ओम साई MTCच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केलेली ही क्रिकेट स्पर्धा 2 दिवस आता तुम्हाला चांगल्या प्रकारचं दर्जेदार क्रिकेट तुमच्या टीव्ही स्क्रीनवरती तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला पाहायला मिळेल. आडव्या बॅटनी स्टोक केलाय. रडारमध्ये बॉल होता. त्याला लॉफ केलं ऑन साईडला. पाठवलं प्रेक्षकांच्या भेटीसाठी. आयकॉन खेळाडू संकेत महादेव वाडकरच्या बॅटमधून येतोय एक जबरदस्त टोले जंग सिक्सर. पहिला बॉल आपण काय खेळलाय पहा. इकडे संकेत महादेव वाडकरनी स्वागत केले दुसऱ्या षटकामध्ये षटकाराने. चांगली बॅटिंग. स्लॉटमध्ये बॉल होता. त्याला पाठवलं होतं पार्किंग प्लॉटमध्ये. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आहे. त्याला पुल करण्याचा प्रयत्न राहिला. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. एक सिंगल मिळताना पाहायला मिळते पहा. आता मात्र धावा यायला लागल्यात. मागील मॅच मध्ये ओमसाई MTCचे रोशन खराडे इकडे सांगतायत की तब्बल 5 षटकार मागील मॅच मध्ये ठोकले होते. तोच संकेत महादेव वाडकर मैदानाच्या आतमध्ये आता चांगली बॅटिंग करायला त्यांनी सुरुवात केली. एक षटकार या देखील मॅच मध्ये येताना पाहायला मिळतोय. टप्पा पडला. थोडासा स्लोअर गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. बॉल निघून चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 चा खेळ देखील इकडे समाप्त होताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी मी म्हणेन. एकच षटकार या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय आणि 5 षटकार पुन्हा एकदा ओमसाई MTCच्या माध्यमातून तुम्हाला टीव्ही स्क्रीनवरती दाखवले जात आहेत. पहा हा पहिला षटकार ऑफ साईडला जबरदस्त स्ट्रोक होता. त्यानंतर तुम्ही दुसरा षटकार पाहू शकता. हा फटका डाऊन द ग्राउंड समोर खेळला होता. हॅमर केलं होतं बॉलला 6 धावांसाठी समोर. त्यानंतर षटकार क्रमांक 3 तुम्ही पाहू शकता. त्याचाच रिप्ले टेलिकास्ट इकडे दाखवण्याचा प्रयत्न देखील केला जातोय. हा ऑन साईडला खेळलेला लांबवरचा षटकार आपण पाहिला. चांगली बॅटिंग संकेत वाडकर. मागील मॅचचे 5 षटकार तुम्हाला या ठिकाणी हायलाइट्स त्याच्या दाखवल्या जात आहेत ओम साई MTCच्या माध्यमातून. आता या मॅच मध्ये 12 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते.
प्रदीप नथुराम गोळी यांना विनंती आहे की आपण मुख्य स्टेजवरती या. आपलं देखील मनापासून सहर्ष स्वागत आहे. खास गावून या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेसाठी ते मुंबईमध्ये दाखल झालेत. त्यांचं देखील स्वागत आहे. ऑन साईडला बॉलला टर्न केले, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येत आहेत आणि संकेत वाडकर इकडे बाद होताना पाहायला मिळत आहेत. मोठी विकेट, बॉल हवेमध्ये खेळला होता. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहाल आता ओम साई एमटीसीच्या माध्यमातून. बिग विकेट संकेत महादेव वाडकर. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. हा तर कॅच घेतला परंतु रिप्ले तुम्हाला दाखवला जाईल. अप्रतिम कॅच तर पकडले. स्क्रीनवरती संकेत महादेव वाडकर यांना तुम्ही पाहताय ड्रिल्स करत असताना. हा बॉल तुम्ही पाहू शकता ज्या पद्धतीने हा बॉल गुडलेंड स्पॉटला पडला. त्यानंतर अगदी आपण पाहिलं ऑन साईडला षटकार मारायचा होता, बॉल हवेत चढला. जास्त एलिमिनेशन देऊ शकलेले नाही आहेत, लांबी कमी पडली आणि एक अप्रतिम सॉलिड कॅच पकडलाय त्या ठिकाणी संकेत वाडकर बाद. धावसंख्या स्कोरबोर्डती 12 लागताना पाहायला मिळते. विकेट आली, ती महत्वाची विकेट आपण पाहिलं अस्मितने घेतले. पहा चांगली गोलंदाजी मी म्हणेन आणि महत्वाची जी विकेट होती अगदी गोल्डन विकेट होती या मॅचची. संकेत महादेव वाडकरला बाद केले स्वस्तामध्ये. एक षटकार त्याच्या बॅटमधून आला. आता इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये सागर वाडकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात बॅटिंगसाठी. स्कोरबोर्ड आपण जर पाहिला 12 वरती. हो, यावेळेस पहा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. आडव्या बॅटनी इथे डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. दह्याट टीमची गोलंदाजी अप्रतिम राहिली. कौतुक करावं लागेल प्रत्येक गोलंदाजाचं. ज्या पद्धतीने आतापर्यंत तिन्ही षटक गोलंदाजांनी हाताळलेत. परंतु अस्मितचं कौतुक करावं लागेल कारण संकेत महादेव वाडकरला त्यांनी बाद केले. कॅच देखील अप्रतिम पकडला. त्या क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक करावं लागेल कारण बॉल बराच काळ हवेमध्ये होता. जजमेंट चांगलं केलं आणि त्यानंतर एक चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला. विकेट आले, त्यानंतर डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. अस्मित चांगली गोलंदाजी करतोय. सागर आलाय बॅटिंगसाठी. ओ खोलात टाकलेला बॉल यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. अस्मितची सुपर डुपर हिट बॉलिंग तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. यॉर्करचा कहर, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या, क्लीन बोल्ड केलं. आणखी एक विकेट घेतली सागरनी, अस्मितनी, आणि इकडे सागरला मात्र बाद केलंय. विकेट आली. जेचकेम बोरगाव संघ इकडे अडचणीमध्ये सापडलाय. अडचणी वाढल्यात मी म्हणेन बोरगाव टीमच्या, कारण आयकॉन खेळाडू संकेत महादेव वाडकरला आउट केल्यानंतर अस्मितनी पुन्हा एकदा क्लीन बोल्ड केले सागरला. महत्वाची विकेट ती देखील टिपले. विकेटचं पतन आणि हा बॉल त्याचा रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. परफेक्ट यॉर्कर म्हणायला काय हरकत नाही. हा रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु अगदी ॲक्युरेस आणि अगदी करेक्ट बॉल टाकलाय आणि करेक्ट कार्यक्रम देखील मी म्हणेन केलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. सुयश आलाय, छोटा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. 12 धावसंख्या स्कोरबोर्डती लागली. स्कोरबोर्ड मात्र थांबलाय तिकडे 12 वरती. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. पहा समीकरण या ठिकाणी बरंचसं बदललंय. आपण जेएचकेएम बोरगाव टीमची मागच्या मॅचमध्ये फलंदाजी पाहिली. संकेत महादेव वाडकरनी जबरदस्त खेळ केला होता, परंतु इकडे समीकरण बदललंय, इकडे चित्र बदललंय. इकडे मात्र टीम दह्या टीमचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. सर्वोत्कृष्ट गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते आतापर्यंतची. मॅच क्रमांक 3 मध्ये दह्या टीमच्या माध्यमातून लोअर फुल टॉस त्याला पिक केलं होतं आणि इकडे मात्र ऑन साईडला खेळले. सी कॉर्नरला क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. तोपर्यंत मात्र सिंगल मिळेल, त्यापेक्षा काही मिळणार नाहीये. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करावा लागेल. या मॅचमध्ये 13 धावसंख्या स्कोरबोर्ड ती लागताना पाहायला मिळते. दयाट विरुद्ध बोरगाव असा सामना मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. मॅच क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळते. ओम गोकर्णेश्वर चषक 2026 ही क्रिकेट स्पर्धा. ओ यावेळेस काय घडतंय, बॅटची कडा होती, इनसाइड इच लागला बॅटचा, बॅटला ब्रश करून गेला बॉल पाठीमागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. झेल अप्रतिम पकडलाय. अस्मितच्या गोलंदाजीचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. अप्रतिम क्वालिटी, दर्जेदार आणि दमदार गोलंदाजी केली. तब्बल 3 विकेट्स घेतल्या या षटकामध्ये आणि धावा किती खर्च केल्या, फक्त आणि फक्त एक सिंगल रन खर्च केले. पहा काय गोलंदाजी राहिली अस्मितची. आणि विनंती करूया गोळीबाडी टीम गावचे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत.
गोळेवाडी गावच्या सर्व ग्रामस्थांना विनंती करतो, आपण सर्वांनी मुख्य व्यासपीठावरती या. मुख्य व्यासपीठावरती बसून आपण या क्रिकेटचा आनंद घ्या अशी आम्ही तुम्हाला विनंती करतोय. चला, गोळेवाडी गावचे सर्व ग्रामस्थ प्लीज या स्टेजवरती. आपल्याला विनंती केली जाते, आपली क्रिकेट स्पर्धा आहे, आपल्या गावची क्रिकेट स्पर्धा आहे आणि स्टेजवरती भरपूर जागा आहे. मित्रांनो, या प्लीज. सर्वच मंडळींना आम्ही विनंती करतोय, आपण या मुख्य व्यासपीठावरती. नवीन बाटर मैदानाच्या आतमध्ये गौरव येताना पाहायला मिळतोय. पहा काय सामना रंगताना पाहायला मिळतोय. दह्यात टीमची गोलंदाजी तुम्ही पाहू शकता. काय गोलंदाजी केली. 3 षटकांमध्ये केवळ 13 धावा खर्च केल्यात. विकेट्स आतापर्यंत तुम्ही जर पाहिल्या ना तर तब्बल 4 विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. नवीन बाटर मैदानाच्या आतमध्ये गौरव आहे, त्याच्याबरोबर सुयश पाटिंग करताना तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचं आणि अंतिम षटक टाकण्यासाठी अक्षयला बोलवलंय दह्यात टीमनी. चला, ग्रामस्थांना विनंती करूया आपण सर्वांनी मुख्य व्यासपीठावरती. ग्रामस्थ मंडळ गोळेवाडी. पहिला बॉल हातामधून सुटला. नो बॉलचा इशारा देखील पंचांच्या माध्यमातून केला जातोय. बीमरचा नो आहे. हाईट फॅक्टर इकडे इम्पॉर्टंट ठरलं आणि इकडे मात्र नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय, म्हणजे फ्री हिटचा बॉल आहे. उघडा डोळे पहा नाही, पुढचा बॉल फ्री हिट. 14 धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागताना पाहायला मिळते. पाठीमागे गेले, तिकडून बॉलला ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न. कॅचेस विन द मॅचेस. इकडे मात्र जेल सुटलाय आणि इकडे मात्र 2 धावसंख्या कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 16 धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सन्माननीय प्रदीप दादा गोळे, आपलं देखील मनापासून सहर्ष स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. ओम गोकर्णेश्वर ट्रॉफी 2026 ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. टप्पा पडला, उसळी घेणारा बॉल होता. पंचांनी सांगितलं इट्स अ वाईट बॉल. एक अतिरिक्त रन स्कोरबोर्ड मध्ये जोडली जाते. 17 धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागताना पाहायला मिळते. 17 रन, 17 धावसंख्या. सन्माननीय प्रदीप दादा गोळे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेला मोलाचं सहकार्य करण्यात आलंय. वाई या ठिकाणी त्यांचं स्वतःचं शॉप आहे, महाराष्ट्र होम ॲप्लायन्सेस, आणि त्यांच्याच माध्यमातून या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेसाठी बहुमूल्य सहकार्य करण्यात आलंय. प्रदीप दादा गोळे, आपलं मनापासून आम्ही आभार मानत आहोत. आज ते या ठिकाणी या क्रिकेट स्पर्धेसाठी मुंबईमध्ये खास करून उपस्थित आहेत आणि त्यांचं मनापासून आभार मानूया. स्वागत देखील करूया. वेलकम, सुस्वागतम. आज आपण जर पाहिलं तर गोळेवाडी गावची क्रिकेट स्पर्धा आणि प्रत्येकाने वेळ दिला या क्रिकेट स्पर्धेसाठी. पहा, आज सकाळपासून आपण पाहतोय की गोळेवाडी गावचे प्रत्येक ग्रामस्थ, युवा कार्यकर्ते असतील, प्रत्येक विविध क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी असेल, आज मात्र त्यांनी सर्वांनी इकडे वेळ दिलाय. हा फटका समोर खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. झेल मात्र पकडलाय त्या ठिकाणी. कॅचेस विन द मॅचेस. झेल पकडलाय. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. हॅलो. 3 बॉलचा खेळ इकडे आणखी देखील बाकी आहे आणि धावफलकावरती जाऊया. टीम JHK बोरगाव संघ बॅटिंग करत असताना 17 धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागताना पाहायला मिळते. नवीन बॅटर सुशांत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. गोलंदाजी पहा, चांगली गोलंदाजी केली. प्रत्येक बॉलरचं मी कौतुक करेन, ज्या पद्धतीने अगदी एका टप्प्यावरती अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळाली. डॉट बॉल बरेच आले या संपूर्ण इनिंगमध्ये आपण विचार केला तर. पुन्हा एकदा आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न. बॉल अगदी यष्टीरक्षकाचा भेद घेताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता देखील पाहायला मिळते. शेवटचा बॉल अंतिम बॉल आहे आणि 17 धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागताना पाहायला मिळते. 17 रन्स, 17 धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागताना पाहायला मिळते. आतापर्यंत 17.
शेवटचा बॉल ऑन साईडला टर्न केलाय, अलॉंग द कार्पेट खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलवरती पोहोचतील का? हो, पोहोचले तिकडे. एक कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न. या 2 धावसंख्या महत्वाच्या असतील टीम JHK बोरगाव संघासाठी आणि तब्बल धावसंख्या स्कोरबोर्डची लागते ती 19-20 धावांचं टार्गेट असेल या सामन्यामध्ये टीम दयाडच्या समोर. आणि आपण इथून पुढे टॉस करतोय. टॉसमध्ये आवाज असेल विशाल सरांचा. चला यायचंय देवदेववाडी विपक्ष KCC कुसुंबीचे कर्णधार. आपण टॉस का बॉसमध्ये यायचं आहे. इनिंग ब्रेक दरम्यान नाणेफेकीचा कौल केला जाईल. चला दोन्ही संघाचे कर्णधार टॉस का बॉसमध्ये यायचंय. मान्यवरांच्या शुभ हस्ते या मॅचचा नाणेफेकीचा कौल केला जाईल. नाना या, संजय दादा या, आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. जब्बर सिंग ओमकार ज्वेलर्स बनकोडे या साहेबांच्या मार्फत या मॅचसाठी या स्पर्धेसाठी मित्रांनो आपण पाहतोय एक सेकंड टाइम आहे. सिल्वर कॉईन नाणेफेकीचा कौल मंदिला गेलाय. चला या दोन्ही संघाचे कर्णधार या. संजय सकाराम गोळे साहेब आपण देखील टॉस का बॉसमध्ये यायचं आहे. प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते या मॅचचा नाणेफेकीचा कौल केला जाईल. या दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतोय आपण टॉस का बॉसमध्ये यायचं आहे. मान्यवर आटपात आहे, थोडं स्पीडअप घ्यायचं मित्रांनो प्लीज. टॉस्का बॉसमध्ये आपण पाहतोय देवदेववाडी विपक्ष KCC. एक साईडला आपण पाहतोय श्री गोकर्णेश्वर चषक आणि दुसऱ्या बाजूला असेल ते GCC गोळेवाडी. कोण कॉल करतोय? एक्स देवदेववाडीचं कर्णधार कॉल करतील. दादा स्विंग द कॉइन. गोळेवाडीचं कॉल. GCC यस दादा नाणेफेकीचा कौल जिंकलाय देवदेववाडीचे कर्णधार. काय निर्णय असेल? पण आम्ही बॅटिंग करू पहिले. बॅटिंग करू नक्कीच. वाईफ चिंबा क्रिकेट आणि गोळवाडी गावाने आपल्याला इथे संधी प्राप्त दिली. 2 शब्द आयोजकांविषयी. खरंच खूप चांगलं आयोजन आहे आणि प्रथमतः नवनाथ आणि ऋषीचा आभार मानेन की त्यांनी आम्हाला खेळायला संधी दिली. जाऊया KCC कुसुंबीचे कर्णधार. दादा स्पर्धा कशी वाटते? स्पर्धा खरंच खूप चांगली आहे आणि खरंच गोळेवाडीचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी की त्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचा आभार. आणि स्पर्धा खरंच खूप छान आहे. काय बोलताय, कसं वाटतंय? देवदेववाडीचे कर्णधार नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आता मात्र काय चाललंय डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन? कॅल्क्युलेशन काय ना, आम्ही पण टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणच करणार होतो आणि आम्हाला क्षेत्ररक्षणच आलं तर मग चांगलाच खेळ करण्याचा प्रयत्न करू. यस नक्कीच, म्हणजे मनासारखं घडलंय. नाना परत एकदा 2 शब्द संपूर्ण या बाहेरून आलेल्या टीमसाठी देखील आणि यंगस्टर जे आहेत खेळाडू त्यांच्यासाठी मोलाचे 2 शब्द. ॲक्च्युली सर्वांचे धन्यवाद, कारण आज शनिवार असल्यामुळे वेळात वेळ काढून तुम्ही इथपर्यंत पोहोचलात, त्याच्यामुळे तुमचे खरंच मनापासून धन्यवाद. नक्कीच दादा. देऊया दोन्ही संघांना शुभेच्छा. जाऊया मॅचच्या दिशेने कॉमेंट्री बॉक्समध्ये. यस ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. टॉस इकडे संपन्न होताना पाहायला मिळतोय आणि टीम देवदेववाडी या संघाने टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय देखील या ठिकाणी घेत आहेत आकाश जुनगरे यांना तुम्ही पाहताय. आणि येणाऱ्या संत बाळूमामा प्रीमियर लीगमध्ये आकाश जुनगरे त्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र आयकॉन म्हणून खेळताना पाहायला मिळतील. आज मात्र गावचं क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. दर्शन आणि सुरेंद्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी उतरलेत, परंतु तुम्ही संकेत वाडकर यांची तेज तर्रार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहताय. पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर सिंगल आली, त्यानंतर डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. चांगलं बॅटल रंगेल. 20 धावा करायच्या आहेत 4 षटकांमध्ये.
हा फटका फसला आहे. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत, परंतु एक चिकी सिंगल इकडे प्राप्त होताना पाहायला मिळेल. 24 बॉलमध्ये 20 धावसंख्येचं टार्गेट दिले. कुठेतरी JHKM बोरगाव संघाला विचार करावा लागेल. बॅटिंग तितकीशी झालेली नाही आहे. संकेत वाडकर लवकर आउट झाल्यानंतर मात्र बाकी कोणत्याही बॅटरनी इकडे रन्स बनवलेले नाही आहेत. 2 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. यावेळेस फटका चांगला खेळलाय. ऑन साईडला बॉलला टर्न केलं होतं. बॉल पाठीमागे निघून चाललाय. एक सिंगल रन मिळताना पाहायला मिळेल. पाठीमागे तुम्ही स्ट्रोक खेळता तर तुम्हाला तिकडे सिंगलच मिळेल. मगाशी देखील मी म्हटलं होतं, तुम्हाला या मैदानावरती RSA मैदानावरती बॅटिंग चांगली करायची असेल तर तुम्हाला समोर बॅटिंग करावे लागेल. 20 मध्ये फटके खेळावे लागतील. लॉंग ऑन लॉंग ऑफला चांगले तुम्हाला स्ट्रोक खेळावे लागतील. पाठीमागे सिंगल मिळेल. पुढचा बॉल, या बॉलला फक्त स्टेअर केलं होतं. फ्लाय स्लिपमध्ये ढकललं होतं. एक सिंगल मिळताना पाहायला मिळते. तब्बल 4 धावसंख्या पहिल्या षटकामध्ये येताना पाहायला मिळते. संकेत वाडकरची चांगली गोलंदाजी, परंतु धावा कमी आहेत. 20 धावसंख्याचा इथे बचाव करायचा आहे. पहिल्या षटकामध्ये आल्या 4, आता इथून पुढे 16ची गरज आहे. दया टीमचा खेळ चांगला राहिला. दया टीमचं कौतुक याच्यासाठी करेन की प्रत्येक गोलंदाजाने इकडे चांगली गोलंदाजी केली, मेहनत घेतली अगदी या संपूर्ण मॅचमध्ये, आणि एक चांगली गोलंदाजी करत असताना फक्त 20 धावांवरती थांबवलं या संपूर्ण टीमला. आता षटक क्रमांक 2चा खेळ सुरू होईल मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला आता सुरेंद्र आलाय. गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज आपण जर पाहिलं ना तर हो, इथे झेल होऊ शकला असता. बॉल इथून हातातून सटकला. बॉल निघून चाललाय. सिंगल साठी एक सिंगल मिळताना पाहायला मिळते. रोहित आलाय. गोलंदाजी मार्क होती. टीम JHKM बोरगाव संघाच्या माध्यमातून 5 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. 20चं टार्गेट आहे. या मॅचमध्ये थोडीशी बॅटिंग झालेली नाहीये. JHKM बोरगाव संघाच्या माध्यमातून 5 धावसंख्या आली आहे. आता इथून पुढे 15 करायची आहे दया टीमला. स्ट्राईक एंडला सुरेंद्र तुम्ही पाहताय. आता पुन्हा एकदा एक चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. पुढचा बॉल, फटका डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने खेळलाय. जबरदस्त स्ट्रोक आहे. बॉल निघून जाईल. सीमा रेषेच्या पलीकडे संकेत महादेव वाडकरनी चुकी केली. बॉल निघून गेला. सरळ सीमा रेषेच्या पलीकडे येतो एक स्टायलिस्ट क्लासिकल ड्राईव्ह. 4 धावांसाठी येतील 4 धावा. चौकार. चांगला स्ट्रोक होता. ज्या पद्धतीने बॅटवरती आला त्याला अलॉंग द कार्पेट समोर खेळलं होतं. लॉंग ऑनला संकेत महादेव वाडकर थोडीशी वाईडिश उभे होते. तिकडून पोहोचेपर्यंत बॉल निघून गेला 4 धावांसाठी. हा फटका स्क्वेअर कट केला. इकडे क्षेत्ररक्षक आहेत का, परंतु बॉल निघून जाईल पाठीमागे. डिक्लेअर स्वरूपामध्ये एक सिंगल मिळताना पाहायला मिळते. या सिंगलनी धावफलक पुढे चाललंय. धावा येत आहे. तिकडे धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. ती 10 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना तुम्ही दया टीमला पाहताय. एकतर्फी सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, पुढे आले. पदललित्याचा वापर केला होता. खेळण्याचा प्रयत्न केला होता. थोडासा बॉल खाली राहिला. वेगवान गोलंदाजी तुम्ही पाहताय. डॉट बॉलची सांगता 10 धावसंख्या स्कोरबोर्डती लागले. इथून पुढे आणखी 10 धावा तुम्हाला कराव्या लागतील या मॅच मध्ये. दया टीम बऱ्याच कालावधीनंतर क्रिकेट खेळताना पण दया टीमला पाहतोय. मगाशी कॅप्टननी देखील सांगितलं की स्पर्धा तितक्या होत नाहीयेत, क्रिकेट खेळायला मिळत नाहीयेत. टप्पा पडला. उसळी घेणारा बॉल होता. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. पाठीमागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची सांगता. चांगला बॉल. 10 धावसंख्या स्कोरबोर्डती लागते. इथून पुढे 10 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. एक सावकार देखील आला या षटकामध्ये. पुढे आले. पुढे येऊन पाठीमागे बॉल खेळला. एक सिंगल मिळताना पाहायला मिळते. 11 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. अकरा धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. ओम गोकर्णेश्वर चषक 2026 ही क्रिकेट स्पर्धा आपल्याच ग्रामदैवताच्या नावावरती गोळीवाडी गावाने आज या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केले. आजचा पहिला दिवस आहे. आजच्या दिवसामध्ये तब्बल 12 संघ तुम्हाला या क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत होणारी ही क्रिकेट स्पर्धा गोकर्णेश्वर क्रिकेट क्लब गोळीवाडी तथा ग्रामस्थ मंडळ
गोळीबाडी यांच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्कवरती स्वरूप येतोय षटक क्रमांक 3 साठी. आतापर्यंत धावफलकावरती धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते ती 11 धावसंख्या. 9 धावांची गरज असेल. 12 चेंडू 9 धावांची गरज या मॅच मध्ये. चांगला क्रिकेटचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या पहिल्या दिवसाची तिसरी मॅच आपण सर्वजण पाहतोय. यावेळेस पहा अवे ब्राउन द बॉडी टाकलाय आणि खेळण्याचा प्रयत्न देखील तसाच राहिला. बॉल सरळ यष्टीरक्षकाचा भेद घेताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. पहा या ओव्हरमध्ये रन्स आल्या नाहीत. या ओव्हरमध्ये जर विकेट्स आल्या तर मजा येईल. शेवटच्या षटकामध्ये हा सामना गेला तर या सामन्यामध्ये काही होऊ शकतं. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. पहिला बॉल डॉट येताना पाहायला मिळतोय पहा. आणि आता 11 चेंडू आणि 10 धावांचं समीकरण या मॅच मध्ये आलंय. JHK बोरगाव संघाला प्रयत्न वाढवावे लागतील या मॅच मध्ये. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल अगदी अपील देखील स्ट्रॉंग करताना पाहायला मिळते. त्याचबरोबर ज्यांचं शुभागमन या क्रिकेट स्पर्धेला होतंय, ज्यांचा DJ अद्वैत या क्रिकेट स्पर्धेसाठी आहे, अर्थातच पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष तथा पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष, PMPL या क्रिकेट स्पर्धेचे खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर मुख्य आयोजक आमचे लाडके मित्र शिवा जाधव बॉस यांचं शुभागमन या क्रिकेट स्पर्धेनिमित्त होत आहे. वेलकम बॉस, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. नो बॉलचा इशारा दिलाय. समोर खेळलाय बॉलला. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल सीमारेषेच्या पलीकडे निघालाय. 6 धावांसाठी नो बॉल देखील आहे. चक्क गोलंदाज देखील या ठिकाणी या मॅच मध्ये आढळताना पाहायला मिळतोय. म्हणजे तब्बल नो बॉल आणि या 6, 7 आणि पॅनल्टीच्या धावा किती असतील या मात्र काउंट केल्या जातील. किती पॅनल्टीच्या धावा आहेत 2. म्हणजे हा सामना इकडे समाप्त होतोय. टीम दह्याटने हा सामना एकतर्फी जिंकलाय. कौतुक करावं तेवढं कमी असेल दह्याट टीमचं. काय गोलंदाजी केली, अप्रतिम गोलंदाजी. आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं ना तर बॅटिंग करत असताना दुसऱ्या नाही तर तिसऱ्या षटकामध्ये सामना फिनिश केला. चक्क गोलंदाज इकडे आढळला टीम JHK बोरगाव संघाचा. आणि त्याच कारणाने की काय हा सामना लवकर संपलाय. दह्याट टीम तुमचं मनापासून अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन दह्याट टीम. मॅन ऑफ द मॅचचा अध्यमान आम्ही मुख्य व्यासपीठावरती देणार आहोत. आणि मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी आपण अस्मित यांना बोलवूया. अस्मित, आपण मुख्य व्यासपीठावरती या. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुम्हाला दिला जाईल. काय गोलंदाजी केली अस्मितनी. मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक ट्रॉफी आहे. त्याचबरोबर आपण जर पाहिलं ना तर बॉडी स्प्रे देखील आहे. इथून पुढे मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मान देखील करणार आहोत. वाई तालुक्याचे स्टार क्रिकेटर आयकॉनिक खेळाडू संकेत महादेव वाडकर यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपला एक विशेष सन्मान या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. संकेत महादेव वाडकर, आपण या मुख्य व्यासपीठावरती. आपला एक विशेष सन्मान या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया अस्मितला. गोलंदाजी काय केली अस्मितनी. गोल्डन विकेट या मॅचची. म्हणजे संकेत महादेव वाडकरला आउट केलं तिकडे आणि त्यानंतर हा सामना मात्र आपल्या खिशामध्ये घातला. तब्बल 3 विकेट्स घेतले एका षटकामध्ये.